नमस्कार मुलांनो. आज आपण 3 अंकी संख्येच्या वजाबाकीची गंमत शिकणार आहोत. तुम्ही तुमच्या मित्राला एक 3 अंकी संख्या घ्यायला सांगा आणि 3 अंकी संख्या त्यानं घेतल्यानंतर त्याला सांगा की एकक आणि शतक स्थानच्या अंकाची अदलाबदल करा. मग असं केल्यानंतर एक नवीन संख्या तयार होईल. पहिली संख्या आणि नंतर अदलाबदल करून घेतलेली दुसरी संख्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो कसं करता येईल. उदाहरणार्थ पहिले आपण 3 अंकी संख्या एक घेऊ. 728 एक 3 अंकी संख्या आपण घेतली आणि याची अदलाबदल केल्या जर एकक स्थान आणि शतक स्थानची आज अंकाची जर आपण अदलाबदल केली तर ती संख्या किती तयार होते. तर ती तयार होते 8, 2 आणि 7. म्हणजे मधली संख्या मध्येच राहिली. या दोन संख्येची आपण अदलाबदल केली. आता पहिली घेतलेली संख्या आणि नवीन तयार झालेली संख्या या दोन संख्येची आपल्याला वजाबाकी करायची आहे असं मित्राला सांगा तुम्ही आणि मग तो वजाबाकी करेल. तो कसा करेल वजाबाकी. मोठी संख्या वर घेईल 827 वजा 728 आणि ही वजाबाकी तो करेल. आता ही गंमत कशी आहे बघा. तुम्ही मित्राला ज्या वेळेला असं लांब बसून 3 अंकी संख्या घ्यायला सांगितली ती संख्या काय घेतली हे तुम्हाला माहित नाही. आता त्या संख्येचं उलटापालट झाल्यानंतर ती नवीन संख्या काय तयार झाली हे पण तुम्हाला माहित नाही आणि त्याला वजाबाकी करायला सांगा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायला सांगा आणि आलेलं जे उत्तर आहे ते उत्तर मात्र त्याला असं सांगा की हे उत्तर संपूर्ण काय आले तुझं ते संपूर्ण मला सांगू नकोस. फक्त मला एकक स्थानचा अंक सांग. तुझ्या वजाबाकीतलं जे उत्तर आलेलं आहे त्या वजाबाकीच्या उत्तरातला एकक स्थानचा अंक सांग. मी तुझी वजाबाकी किती आली ते मी सांगू शकतो. आता तुमच्या लक्षात येईल मित्र तर लांब बसलेला आहे. त्यानं काय संख्या घेतली आपल्याला माहित नाही. त्यानं उलटापालट केल्यानंतर काय संख्या तयार झाली ते पण माहित नाही आणि वजाबाकी त्याची किती आले ते माहित नाही आणि फक्त वजाबाकीतल्या एकक स्थानच्या अंकावरून आपल्याला उत्तर सांगायचे. एकूण उत्तर किती आले ते आहे का नाही गंमत. तर मित्रांनो हे उत्तर आपण कसं सांगू शकतो तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. मग तुम्हाला मौज वाटेल की नाही. हे बघा इथे एक आपण नमुन्यासाठी संख्या घेतली होती 3 अंकी. याची उलटापालट पण केली होती आणि वजाबाकी लहान संख्या आपण वजा करणार आहोत. किती आलं 8 आणि 9 17 झालं. आता 8 आणि 9 17 हातचा एक आला. मग हातचा एक आला तर मग हे 3 झालं. 9 आणि 3 12 बरोबर. आणि हातचा एक आला 7 1 8 झालं आणि 8तून 8 गेलं खाली राहिलं 0. आता आपण आणखी एक दुसरं उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला नेमकं उत्तर कसं सांगता येईल हे तुमच्या डोक्यात येईल. बघूया 5
527. आता या संख्येची ही संख्या आपण घेतली 527. त्याच्या एकक आणि शतक स्थानच्या अंकाची जर आपण अदलाबदल केली तर ती नवीन संख्या अशी तयार होईल 725. आता याच्यातला मोठा अंक हा आहे, बघूया. ही संख्या मोठी आहे. 725 वजा 527. किती येईल वजाबाकी? हे आपल्याला 15 धरावं लागतंय वरचं. मग 15तून 7 गेले, खाली राहिलं 8. आजचा 1 आला, 3 झालं. 12तनं 3 गेले, खाली राहिले 9. आजचा 1 आला, 5 आणि 1 6 झालं. 7तनं 6 गेलं, खाली राहिले 1. आता या 2 उदाहरणामध्ये तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर तुम्ही पटदिशी उत्तर सांगू शकाल. कसं सांगू शकता बरं? कारण आपल्याला त्यानं संख्या काय घेतली माहित नव्हतं. आता ही एक आपण फलकावर लिहिलंय म्हणून आपल्या लक्षात येते. परंतु ज्या वेळेला आपण 3 अंकी संख्या अशी घेतो, त्याची आलटापालट करतो, वजाबाकी करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, त्यावेळेला उत्तर असं येतं की नेहमीच एकक स्थानचा अंक आणि म्हणजे वजाबाकीमधील एकक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक, हे बघा, या 2 अंकाची बेरीज 9च येते. मग आपण त्या मित्राला सांगितलं होतं की एकक स्थानचा अंक सांग किती आहे. त्यानं जर 8 सांगितला तर मग 100%च आपल्याला शतक स्थानी 1च असला पाहिजे आणि मधली जी संख्या असते ती नेहमीच 9 येते. मग आपलं उत्तर तयार होऊन जाईल. मग कसं होईल? त्यानं एकक स्थानचा अंक आपल्याला जर 8 सांगितला तर इथं 1च असणार आणि मध्ये 9 असणार, म्हणजे 198 तरी. पहिल्या उदाहरणामध्ये इथं एकक स्थानी 9 आले. मग इथं किती असू शकतं? इथं 0च असणार, कारण शतक स्थान आणि एकक स्थानचा अंक या दोन्हीची बेरीज उत्तरामधल्या 9च येते. आणि त्याच्यामुळं मित्रानं कुठलीही संख्या घेतली 3 अंकी, त्याची आलटापालट केली, आपण जरी पाहिलं नसल तरी सुद्धा आपण त्याच्या वजाबाकीची उत्तरातली त्यानं एक संख्या आपल्याला सांगितली एकक स्थानची किंवा शतक स्थानची जरी सांगितली एक, तरी सुद्धा आपण त्याचं उत्तर किती आलेलं आहे हे पटदिशी सांगू शकतो. आणि आपण उत्तर असं सांगितल्यानंतर त्या मित्राला एक गंमत वाटते, त्याला कसं काय ओळखायला आलं, मी लांब बसलोय आणि मी काय संख्या घेतली त्याला माहीत नाही, उलटापालट केल्यानंतर काय झालं हे माहीत नाही, आणि तरी तो उत्तर कसं सांगतो ही तुमच्या लक्षात आलं असेल. तेव्हा आणखीन एक संख्या घेऊ आणि ती कसं करता येईल ते तू सांग. इथं बघ, 321 उलटापालटा केल्यानंतर संख्या किती तयार होईल? 2 आणि 3 123 होईल, बरोबर? हा, मोठ्याने बोलत जा. आणि मग यातली मोठी संख्या ही आहे. आता मग कसं होईल वजाबाकी करताना? 321 बरोबर वजा 123 बरोबर. आता बघा, 11तून 3 गेलं, किती राहिलं? 8 आणि 3 11. 8 येईल इथं, बरोबर. आजचा 1 आला, 3 झालं आणि मग 12तून 3 गेलं, खाली राहिलं 9.
आता एक आला, 2 झालं आणि मग इथं 3तनं 2 गेलं, खाली राहिलं 1. म्हणजे किती उत्तर आले आपलं आता? 198. बरोबर. मग इथं मात्र कसं आहे बघा, एकक स्थानी जर 8 असेल तर इथं 1च असणार आणि इथं 1 असेल तर इथं 8च असणार आणि मधली संख्या नेहमीच 9 येणार आणि त्याच्यामुळं मग तुम्हाला हे उत्तर तुम्ही सांगू शकता. यातली गंमतही तुम्हाला कळू शकते आणि मित्राला तुम्हाला म्हणजे तुमच्याबद्दल थोडंसं त्याला एक कौतुक, कुतूहल वाटेल, याला उत्तर कसं सांगता येतं आणि मग मित्राला तुम्ही पण ही आयडिया सांगून टाका. म्हणजे त्याला बी कळेल ना. आपलं मूळ उद्देशच असा आहे की सगळ्यांना हे कळायला पाहिजे. हा. मग आता हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.